नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट धर्मवीर 2 बद्दल। हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे आणि प्रसाद ओक, क्षितिज दाते, सुनील तावडे आणि ऋषिकेश जोशी यांसारख्या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। धर्मवीर 2 हा चित्रपट आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित असून आनंद दिघे साहेब हे शिवसेनेचे एक प्रभावी नेते होते आणि त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाले होते त्या काळी। या चित्रपटात त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यात आला आहे। चित्रपटाची सुरुवात कोरोना काळात पालघरमध्ये साधूंवर झालेल्या हल्ल्यापासून होते। तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या घटनेने अस्वस्थ होतात आणि त्यांना आनंद दिघे साहेब यांचा साक्षात्कार होतो। दिघे शिंदेंना भगव्याचे महत्त्व पटवून देतात आणि त्यानंतर एकामागोमाग एक घटना घडतात। प्रसाद ओक यांनी आनंद दिघे साहेबांचे पात्र उत्तमरित्या साकारले आहे। क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे। सुनील तावडे, ऋषिकेश जोशी आणि इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकेत चांगले काम केले आहे। प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनात चांगले काम केले असून पटकथा लिहिताना त्यांनी दिघे साहेबांच्या आयुष्यातील घटना आणि शिंदे यांनी केलेल्या कार्याची सांगड घातली आहे। मात्र काही ठिकाणी संवाद कमी प्रभावी वाटतात। गाणी आणि पार्श्वसंगीत चित्रपटाच्या भावनांना अधिक प्रभावी बनवतात। चित्रपटाचे सकारात्मक पैलू म्हणजे प्रसाद ओक यांचा अभिनय, प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन। मात्र चित्रपटाच्या नकारात्मक पैलू म्हणजे कथानकातील काही ठिकाणी आलेली स्लो गती आणि संवादाची कमी प्रभाविता। धर्मवीर 2 हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असून त्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला आहे। चित्रपटात काही नकारात्मक पैलू असले तरी एकूणच हा चित्रपट मनोरंजक आहे, एंटरटेनिंग आहे आणि पाहण्यासारखा आहे। तर मित्रांनो, हा होता धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू। तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।